आज मी बनवते सुरणाचे काप. सुरणाचे काप करण्यासाठी आपण सर्वात प्रथम हाताला तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यानंतर मी सुरण कट करून घेते. सुरण हे कंदमुळ मातीमधलं असतं, त्याच्यामुळे त्याला अतिप्रमाणात चिखल असतो. तर आपण जी वरची स्किन आहे ती पूर्ण सुरीने कट करून घेणार आहोत. आणि ही कट करताना जर तुम्ही हाताला तेल लावलं नाही तर पूर्ण हाताला खाज राहणार, म्हणून तेल लावणं खूप गरजेचं आहे. आता मी ह्याचे काप करून घेते ट्रायंगल शेपमध्ये. आणि ह्याला मी एक वाटण लावणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे अद्रक, कोथिंबीर, मिरची आणि लसूण. हे वाटण मी करून ठेवते आहे. आणि आता सुरणाला आपण मीठ टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत, लाल तिखट टाकणार आहोत, धणजिरा पावडर टाकणार आहोत आणि ग्रीन वाटण जे मी वाटलेलं ते लावून लिंबू पिळून ठेवणार आहोत मॅरिनेट करून. सगळं एकसारखं लावलं की मग मी आता सुरण फ्राय करण्यासाठी रवा घेतला आहे. रव्याला थोडंसं तांदळाचं पीठ, मीठ आणि लाल तिखट टाकून मिक्स करून साईडला ठेवते आहे. आता मी गॅसवरती पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मी तेल टाकलं. तर हे मी शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय नाही. तेल टाकून तेल आपलं गरम झालं की मग एक एक सुरणाचा काप घेऊन रव्यामध्ये डीप करून आपण तो शॅलो फ्राय करून घेणार आहे. एकदम फिशसारखी टेस्ट येते, तुम्हाला कळणारच नाही. जर तुम्ही खाणाऱ्यांना सांगितलं नाही की तुम्ही हे सुरण फ्राय केलं आहे तर तो व्यक्ती ओळखणारही नाही की हे सुरण आहे की फिश आहे. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले होते सुरणाचे काप.